मारामारी झाली असं झाली आणि विधान भवनातच हे सगळं घडलंय. तिकडे जाऊन बघा, भेटा, त्याला कोणा माझ्या ओळखीचं नाही. पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जितेंद्र आव्हाड यांचे जवळचे असं सुद्धा बोललं जातं. मला माहित नाही पडळकर आणि जितेंद्र आव्हाड पण नाही, तिथं जाऊन बघा तो. नेमकी मारामारी कुणी केली काय मला माहित नाही. झाली आहे की तुमच्या कार्यकर्त्यांनी? मला माहित नाही, तिथं गर्दी खूप आहे, बघा जाऊन. नक्कीच मॅडम 2 मिनिटं. विधान भवनाच्या आवारामध्ये पायऱ्यांच्या वर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची घटना विधिमंडळाच्या बाहेर घडल्याचं कळतं आणि यानंतर माध्यमांनी अर्थात गोपीचंद पडळकर यांना प्रश्न देखील विचारले, पण यावरती उत्तर देणं गोपीचंद पडळकर यांनी टाळलेलं आहे. काल गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड या दोघांमध्ये विधिमंडळाच्या बाहेरच त्यांच्या वाहनातून उतरल्यानंतर शाब्दिक चकमक झाल्याचं आपण पाहिलेलं होतं आणि आज ही घटना घडल्याचं आपण पाहतोय. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आपल्याबरोबर आहेत. राहुल, काय घडलं नेमकं? विशाल, गेल्या आठवड्याभरापासून जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर या दोघांमध्येही शाब्दिक चकमकी या विधान भवन परिसरात अनेक वेळा पाहायला मिळाल्या होत्या. आज अखेर या शाब्दिक चकमकीचं रूपांतर जे आहे ते मारहाणीत उतरलंय. ज्या पद्धतीनं माहिती समोर मिळते त्यानुसार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांना विधान भवन परिसरात अगदी पाऱ्यांवरच जोरदार मारहाण झाल्याचा प्रकार जो आहे तो पाहायला मिळाला. अद्याप यामध्ये नेमकं कोण कोणासमोर भिडलं हे देखील पाहावं लागेल. मात्र याच ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते. त्यांना मात्र मारहाण झाली का हे देखील पाहावं लागेल. मात्र ज्या पद्धतीनं आपण बघितलं की विधान भवनाच्या अगदी परिसरात ज्या पद्धतीनं तुंबळ हाणामारी जी आहे ती पाहायला मिळाली. एकंदरीत बघितलं तर मागच्या आठवड्याभरापासून सुरू असणाऱ्या शाब्दिक चकमकीचं रूपांतर ज्या पद्धतीनं विधान भवनाच्या अगदी पाऱ्यांवर आपण बघतो की विधिमंडळात अनेक येताना पासेस जे आहेत ते देखील बघून तपासून दिले जातात. प्रत्येकाचीच कसून चौकशी केली जाते. मात्र ते देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर पासेस दिले गेले कसे आणि ज्यांनी मारहाण केली या पद्धतीनं काय घडले हे देखील पाहावं लागेल. विशाल, धन्यवाद राहुल या सगळ्या तपशिलाबद्दल. तर ही दृश्य आपण बघतोय. की तुमच्या कार्यकर्त्यांनी? मला माहित नाही, तिथं गर्दी खूप आहे, बघा जाऊन. नक्कीच विधान भवनाच्या आवारामध्ये पायऱ्यांच्या वर मारामारी झालेली आहे. विधान भवनाच्या आवारामध्ये काल गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या शाब्दिक चकमक झाली होती आणि त्यानंतर आज असं कळतंय की विधिमंडळाच्या बाहेरचा जो भाग आहे त्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते जोरदार भिडले. दोघांमध्ये हाणामारी झालेली आहे आणि यावरतीच गोपीचंद पडळकर यांना प्रश्न विचारण्याचा माध्यमांनी प्रयत्न केला. ज्यावेळेस ते पुन्हा एकदा विधिमंडळात येत होते त्यावेळी मात्र त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलेलं आहे. मला याबद्दल काही माहीत नाही, आपणच तिकडे जाऊन बघा, प्रचंड गर्दी आहे, असं उत्तर त्यांनी माध्यमांना देऊ केलेलं आहे. काल नेमकं काय घडलं होतं बघा. काल गोपीचंद पडळकर काय बोलले होते त्यांच्या गाडीतनं उतरताना तो व्हिडिओ आपण बघूया. बघतो ना, ये एकटाच आहे ना मी, यासारखी अशी कुत्री घेऊन फिरत नाही. आणि त्यानंतर म्हणजे कालच्या या घटनेनंतर खरं तर असं साहजिकच वाटलं होतं की हा ठीक आहे, ते तिथपर्यंतच मर्यादित राहावं, पण ते काही तिथपर्यंत मर्यादित राहिलं नाही. आज ज्यावेळेस पुन्हा एकदा या दोन नेत्यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले तेव्हा मात्र या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं कळतंय. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विधिमंडळाच्या बाहेरच्या परिसरात घडलेल्या आहेत. या घडामोडी तिथं घडलेल्या आहेत. त्यानंतर आता मोठी चर्चा होताना दिसते. अर्थातच याला ज्यावेळेस या घटनेनंतर गोपीचंद पडळकर सभागृहात आतमध्ये येत होते तेव्हा माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याला मात्र त्यांनी मला याबद्दल काही माहीत नाही, आपण तिथे बाहेर जाऊन बघा, खूप गर्दी आहे, असं उत्तर त्यांनी माध्यमांना देऊ केलेलं आहे. त्यामुळे काल देखील आपण जर पाहिलं, अरे मी एकटाच आहे, ये ना बघतो, असं गोपीचंद पडळकर त्याला जाऊन भेटा बाबा, मला काय विषय माहिती. सांगा. अरे बाबा मला काय माहित आहे, जाऊन भेटा ना.
मला काय माहित नाही. मारामारी झाली असं बोललं. तिकडे जाऊन बघा. कारवाई झाली आणि विधान भवनातच हे सगळं घडलंय. काय म्हणाल? तिकडे जाऊन बघा, भेटा त्याला. कोण आहे माझ्या ओळखीचं नाही ते. नाही, पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत जितेंद्र आव्हाड यांचे जवळचे असं सुद्धा बोललं जातं. मला माहित नाही तो कोण आहे आणि मी बघितला पण नाही. तिथं जाऊन बघा तो. नेमकी मारामारी कुणी केली आहे? काय मला माहित नाही. झाली आहे की तुमच्या कार्यकर्त्यांनी? मला माहित नाही. तिथं गर्दी खूप आहे, बघा जाऊन. नक्कीच नक्कीच. विधान भवनाच्या आवारामध्ये पायऱ्यांच्या वर तर पडळकरांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेला मला माहित नाही, तुम्ही जाऊन बघा असं ते म्हणताना दिसत आहेत. काल एक प्रकार घडलेला होता ज्याच्यामध्ये पडळकरांच्या गाडीचा धक्का हा आव्हाडांना लागल्याचं बोललं जात होतं आणि त्यावेळेला या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. त्यावेळेचा व्हिडिओ आपण एकीकडे बघतोय. तर आज सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर येते आणि त्यानंतर पडळकरांना प्रश्न विचारण्यात आला. माध्यमांनी जेव्हा प्रश्न विचारला त्यावेळेला पडळकर मात्र आपल्याला माहित नाही असं म्हणतात. पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते विधान भवन परिसरामध्ये भिडल्याची माहिती समोर आलेली आहे. फक्त भिडलेच नाही तर त्यांनी एकमेकांना हाणामारी केल्याची माहिती सुद्धा समोर येते. काल या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक खटके उडाल्याचं दिसून आलेलं होतं. शिवीगाळ केल्याचाही व्हिडिओ समोर आलेला होता आणि आज या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. त्यांनी एकमेकांना मारहाण केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता याच्यावर जेव्हा पडळकर यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी काहीही उत्तर दिलेलं नाहीये. मला माहित नाही असं ते म्हणतात. मात्र मारहाणीचा हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं हे एकमेकांना मारहाण करतायत ते आपण बघू शकतो. तर विधिमंडळ परिसरातली ही दृश्य या ठिकाणी पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. एकमेकांची कॉलर पकडून मारहाण करताना दिसून येत आहेत. तर एकाच्या शर्टचे बटन सुद्धा तुटल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय. एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आहेत विधिमंडळ परिसरातली. सध्या अधिवेशन सुरू आहे, पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि हे अधिवेशन वादळी ठरतंय. सभागृहामध्ये चर्चा होतीये. मात्र त्याचबरोबर सभागृहाच्या बाहेर विधिमंडळ परिसरामध्ये अशा पद्धतीनं खटके उडाल्याचं आपण बघितलं होतं नेत्यांचे आणि त्यातच आता कार्यकर्ते भिडल्याचं दिसून येते. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल झोरी हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून. राहुल, काय सांगाल? आव्हाड आणि त्याचबरोबर पडळकरांचे हे कार्यकर्ते मारहाण करताना दिसत आहेत. नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला? खरं तर आजचा जो प्रसंग आहे त्याला खूप पाठपुरावा जर बघितला एकंदरीत तर पार्श्वभूमी लक्षात घेतली तर मागच्या आठवड्याभरापासून जितेंद्र आव्हाड विरुद्ध गोपीचंद पडळकर यांच्या ज्या शाब्दिक चकमकी होत्या त्याचं आज अखेर आता मारहाणीत रूपांतर झालेलं आहे. आपण बघतोय की नितीन देशमुख या व्हिज्युअल्समध्ये दिसत आहेत जे की आव्हाडांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करतात. तर दुसऱ्या बाजूला पडळकर यांचे काही कार्यकर्ते दिसत आहेत. एकमेकांच्या समोर आल्यानंतर थेटपणे विधान भवनाच्या अगदी प्रत्यक्षपणे जिथून सुरुवात विधान भवनाच्या एंट्रीला होते त्या ठिकाणी मारहाण जी होताना दिसते ती दिसतोय. आपण बघतोय की 3 ते 4 कार्यकर्ते गोपीचंद पडळकर यांच्या सोबत ही लोक असल्याचं बोललं जातंय. मात्र अद्याप यांचं नाव आणि संबंधित कार्यकर्ते नेमकं कुठले आहेत हे देखील अजून स्पष्ट व्हायचं आहे. संबंधित सुरक्षा यंत्रणांनी अर्थात या सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे. पण आपण बघतोय की ज्या पद्धतीनं हा गोंधळ पाहायला मिळाला एक थेटपणे सभागृहाच्या एंट्रीलाच अशा पद्धतीचा एक मारहाणीचा गोंधळ विधान भवन परिसर आपण वारंवार बोलतो की ज्या पद्धतीनं इथं प्रत्येकानं सभागृहाची गरिमा जी आहे ती मेंटेन करावी. मात्र आज अखेर थेटपणे विधिमंडळातील चौथऱ्यावरच हा हाणामारीचा बरोबर राहुल. आता काल जी बाहेर परिसरामध्ये पडळकर आणि तुमची कुठेतरी वाद झाला किंवा बाचाबाची झाली त्याचे पडसाद हा थेट विधान भवनामध्ये उमटलेले. तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी हाणामारी झाली. हल्ला कोणी केला? हे बोला ना, हे बोला, जोरात बोला, परत जोरात बोला. हल्ला कोणी केला? बोला ना, बोला. पडळकरांच्या समर्थकांनी केलाय. कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला? सांगा कोणी केला? जोरात बोला. बस झालं, अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला. आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुरावा द्यायचे नाही. जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जीव सुरक्षित नाही आहेत.
मी स्वतः ट्विट टाकलंय. मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या आहेत, तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर, अजून काय काय लिहिलंय. काय चालू आहे काय विधानसभेत. भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो. हा मालाच मारण्यासाठी आले होते हे सगळे. म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार. काय गुन्हा आहे आमचा. कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना. अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून. सत्तेचा एवढा मुजरपणा, सत्तेचा एवढा माज. तर आव्हाडांची ही प्रतिक्रिया आलेली आहे. आव्हाड संतापल्याचं दिसून आलेलं आहे. जे शिवीगाळ केली जाते, आई बहिणीवरून शिवीगाळ केली जाते, त्या शब्दांना पार्लमेंटरी वर्ड करा, घोषित करा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आव्हाडांनी. आणि त्याचबरोबर कोणी मारहाण केली असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे आता पडळकर यावर काय स्पष्टीकरण देणार तेही बघावं लागेल. आणि पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, काय सांगाल. आताच आपण बघितलं जितेंद्र आव्हाड हे एकीकडे आक्रमक झालेले होते, तर दुसरीकडे पडळकर मात्र म्हणतायत नेमकं काय घडलं ते आपल्याला माहित नाहीये. एक्झॅक्टली काय घडलं होतं, कशावरून या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. उदय, आपण आहोत विधान भवनाच्या पायरीच्या समोर आणि याच पायरीच्या पलीकडे विधान भवनची मुख्य लॉबी आहे. आणि या लॉबीमध्ये आपण इथे पाहत असाल की काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख हे उभे होते आणि तिथेच बाजूला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते देखील आले आणि ते जेव्हा समोरासमोर आले दोघांमध्ये हाणामारीचा प्रसंग जो आहे तो घडलेला आहे. याच विधिमंडळाच्या पायऱ्यांच्या बाजूला ही हाणामारी जी आहे ती झालेली आहे. आणि या हाणामारीमध्ये आपण पाहत असाल की नितीन देशमुख यांच्यावरती देखील हल्ला करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जे गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर देखील हल्ला झालेला आहे. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ खबरदारीची उपाययोजना करत या दोघांना वेगवेगळं केलं. मात्र त्यानंतर गोपीचंद पडळकर हे देखील इथे संतप्त झाले आणि त्यांनी देखील म्हटलं की विधान भवनात नेमकं काय सुरू आहे ते तुम्ही आतमध्ये जाऊन पहा. आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत त्यांनी देखील इथे प्रतिक्रिया दिलेली आहे की विधिमंडळामध्ये अशा प्रकारे शिवीगाळ करत असेल, अर्वाच्य शिवीगाळ करत असेल, त्याचबरोबर उघडपणे धमकी देत असतील तर हे विधिमंडळ कोणाचं आहे, हे विधिमंडळ गुंडांचं आहे. हे सत्ताधारी पक्षातले जे आमदार आहेत ते उघडपणे आमदारांना धमक्या देत आहेत. आणि धमकी देत असताना आपण इथे पाहत असाल की अशा प्रकारे जर इथे हाणामारीचा प्रसंग विधिमंडळ होत असेल तर निश्चितच लोकशाहीसाठी हे शोभणार नाही आहे. विधिमंडळ हे लोकशाहीचं मंदिर समजलं जातं आणि याच लोकशाहीच्या मंदिरामध्ये हात उगारले जात आहेत, हाणामारी केली जात आहे. हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये न बसणारं चित्र आज इथे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांच्या बाजूला जी मुख्य लॉबी आहे त्या लॉबीच्या दारातच हा प्रसंग जो आहे तो घडलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख आहेत आणि नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी जी आहे ती झाल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. बरोबर आहे उदय. मात्र एक प्रश्न उपस्थित होतोय, सुरुवात कोणी केली होती, कोणी मारहाण करायला सुरुवात केली होती. कारण आपण बघितलं प्रतिक्रिया आलेली आहे आव्हाडांची आणि ते म्हणतात कोणी मारहाण केली आणि त्याच्यामध्ये पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडे ते बोर्ड दाखवताना दिसत आहेत. अगदीवर काही दिवस आपण इथे पाहतोय की आपण इथे पाहत असाल की उद्धव ठाकरे ही आता पायऱ्या उतरून खाली येत आहेत. इथे विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती जो प्रसंग घडलेला आहे तो लोकशाहीला शोभणारा नाही आहे. आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्र्यांना देखील भेटलेले आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर या ठिकाणी तर उद्धव ठाकरे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि याविषयीची माहिती घेतो असं ते म्हणतात. आपले प्रतिनिधी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे यावर काही प्रतिक्रिया येते का ते बघावं लागेल. उदय जाधव आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जो प्रसंग घडलेला आहे तो प्रसंग उद्धव ठाकरेंना दाखवला जातोय. जी हाणामारी झालेली आहे ती दाखवली जाते आणि त्यावरून उद्धव ठाकरे ही आश्चर्य व्यक्त करताना दिसून येत आहे. त्यामुळे आता यावर त्यांची काय प्रतिक्रिया येते तेही बघावं लागेल. आव्हाड आणि पडळकरांमधला वाद विकोपाला गेल्याचं दिसतंय काल या दोन्ही नेत्यांमध्ये.
मग हे बोला ना, हे बोला, जोरात बोला, परत जोरात बोला. हल्ला कोणी केला? बोला ना, बोला. पडळकरांच्या समर्थकांनी केलाय. कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला? सांगा कोणी केला? जोरात बोला. बस झालं, अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला. आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुरावा द्यायचे नाही. मग तो कोणी असेल ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर, कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विषय आहे. मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की, ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे. ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे. तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात असंच मी म्हणेन. हे अयोग्य नुसतं धमक्या येत होत्या गेले काही तास, गेले काही दिवस. नाही, पण विधान भवनाच्या आवारामध्ये जर का या गोष्टी व्हायला लागल्या आणि असे जर का गुंड आणून मारामाऱ्या व्हायला लागल्या तर मग मैदानामध्ये या. हे सगळ्यात पवित्र असं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये मग त्यांना पास कोणी दिले इथपासून त्यांची जबाबदारी आणि त्यांच्या पोशिंद्यांवरती कारवाई झाली पाहिजे. बघा, विधान भवनाच्या बाहेर हा एक विषय आणि विधान भवनात या प्रांगणामध्ये जे काय होतं हे अत्यंत गंभीर आहे. जर लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने मारहाण होत असेल किंवा धक्काबुक्की होत असेल आणि विशेष म्हणजे गुंड आत आणण्यापर्यंत पाळी जात असेल तर मग शेवटी विधान भवनाचं महत्त्व राहिलं काय? त्यांचं व्यक्तिगत काही असेल तो त्यांचा मुद्दा आहे, पण हे विधान भवन आहे. विधान भवनाच्या प्रांगणामध्ये एवढा कडेकोट बंदोबस्त आहे असताना देखील हे पास घेऊन आले होते का आणि पास दिले गेले असतील तर ते कोणाच्या मार्फत पास दिले गेले हे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. तर उद्धव ठाकरेंनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि ते म्हणतायत कोणी पास दिले होते, जे मारहाण केलेली आहे ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना कोणी पास दिले होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर विधिमंडळ परिसरामध्ये हे कार्यकर्ते आपापसात भिडलेले होते आणि पडळकर त्याचबरोबर आव्हाड यांच्यामध्ये कालही वाद झाल्याचं दिसलं होतं, पण आज त्यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. त्यांनी एकमेकांना मारहाण केलेली आहे. शर्ट ओढताना इथं कार्यकर्ते दिसत आहेत. हल्ला कोणी केला? मग हे बोला ना, हे बोला, जोरात बोला, परत जोरात बोला. हल्ला कोणी केला? बोला ना, बोला. पडळकरांच्या समर्थकांनी केलाय. कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला? सांगा कोणी केला? जोरात बोला. अध्यक्षांची असते, त्यामुळे अध्यक्षांच्या निर्णयावर कुठली प्रतिक्रिया देणं काही बरोबर नाही. मुळे असे सगळे प्रकार घडतात असं वाटतं का? पोलिसांचा पण अहवाल आहे. काय आता सत्ता पक्षाचे मंत्री आमदार आपण पाहिलं असेल की सगळ्यात जास्त लोक त्यांच्याबरोबरच येतात आहे. आता आखरी सत्ता पक्षाने ज्या पद्धतीने इथं गर्दी जमा करून ठेवलेली आहे त्याचेच हे परिणाम आहेत. पण हे इथलं जी घटना झाली त्याचं समर्थन मी करतो. काही स्पेअर केलं जाणार नाही. वाटतंय आता मला माहिती नाही नेमकं काय झालंय. मंडळ लोकशाहीचं मंदिर आहे, लोकशाहीच्या मंदिरात अशा वर्गे हात उगारले जात आहेत. निश्चित हे योग्य नाही, हे योग्य समर्थन कोणी करणार नाही. पण काय झालं मला नक्की माहित नाही. मी आता आझाद मैदानावरून शिष्टमंडळ घेऊन या ठिकाणी आलो, साहेबांची बैठक घालून देतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटचा, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. जसं आपल्या देशाच्या संसदेमध्ये सुद्धा अतिरेकी घुसून ज्या पद्धतीने संसद उडवण्याचा प्रयत्न झालेला होता, मुंबई हे शहर हे नेहमी हाय अलर्ट असते आणि यामध्ये विधानसभेमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथं येणं आणि लॉबीपर्यंत पोचणं हे बरोबर नाही आणि त्याच्यामुळे सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला. अंतिम आठवड्याचा प्रश्न गांभीर्याने गेले 2-4 दिवस जे दोन्ही सदस्यांमध्ये ज्या पद्धतीने सुरू आहे
ते सुद्धा विधानभवन सदस्यांना किती प्रमाण आहे? कारण की शेवटी अशा गोष्टी एकमेकांना ऑन करणं, एकमेकांना हे करणं, त्यातून मग कार्यकर्त्यांमध्ये बघा, मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही अतिशय चुकीची आहे. या संदर्भात अरे सोडा ना, घेऊ द्या ना बाबा तुम्ही. घडलेली घटना अतिशय चुकीची आहे. अशा प्रकारे इथे घटना घडणं हे बिलकुल योग्य नाही. या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो. त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी, अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात, हे या विधानसभेला शोभणारं नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे.